पगार त्यांनी सुरुवातीला स्वतः महाराजांनी चालू केला, हं. पगार देणं हो, हो. आणि वतनदारी बंद केली. बरोबर. तर दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम व्हायचे? वतन हे किती असू शकतं ते देणाऱ्यावर आहे, की बाबा ह्या 2 गावं हे वतनं तुम्हाला दिली. गिफ्ट डीड आपण त्याला हं, म्हणतो, हं. की ही बक्षिसी तुम्हाला दिली. मग जेव्हा ती गावं तुम्हाला मिळायची किंवा ते वतन तुम्हाला मिळायचं, त्या वतनातला मिळणारा जो कर आहे त्याच्यावर अधिकार तुमचा. ते तुम्ही घ्यायचं. अच्छा. पण त्याचा एक हप्ता तुम्ही त्या संबंधित राजाला द्यायचा हं, हं. किंवा बादशहाला द्यायचा. हं, हं. ठीक आहे. आता मगाशी मी म्हटलं तसं, की बादशहाला काही फरक पडत नाही. बादशहाला बसल्या-बसल्या तिकडे मिळतायत ना, त्याने हं, हं. ती जहागिरी वाटली. आता त्यामुळे काय झालं, बादशाह तिथे लक्ष का नाही घालायचा? कारण ते जमा करण्यासाठीची जी मॅन पॉवर लागणार होती, ती त्याने ज्याला वतन दिलं त्याने बघायचं आता ते सगळं. तो खर्च-बिर्च सगळं त्याने काढायचा. हं, हं, हं. मला तू ठरलेली गोष्ट द्यायची. ही वतनदारी आणि वतनदारीमुळे काय होत होतं, की वतनदार दांडगा होत होता. लोकांना लुबाडून खात होता. त्या राजाला त्या बादशाला काही सोयरसूतक नसायचं. मग महाराजांनी ही वतनदारी बंद केली. मग वतनदारी फक्त वतन द्यायचं बंद नाही केलं. महाराजांनी गावागावामध्ये हे जे वतनदार आहे, देशमुख, देशपांडे, कुलकर्णी किंवा जे पदं आहेत, सरदेसाई, की ज्यांचा पैशाशी, ज्यांचा व्यवहाराशी थेट संबंध येतोय, त्यांनी ज्या गड्या बांधल्या होत्या ना, मोठे-मोठे महाल बांधले होते, ते सगळे पाडले. माहीत झाले सामान्य लोकं राहतात ना, त्या पद्धतीनं नीट राहा, घरं बांधा. त्या गड्या स्वतःच्या स्वतंत्र गड्या नाही गडी बांधली म्हणजे तुम्ही प्रोटेक्ट झालात ना आतमध्ये. हां, हां, हां. तुम्हाला प्रोटेक्शनची काय गरज? कोण आहात तुम्ही? जनतेचे सेवक आहात. सेवकासारखं राहा. हं, हं. जनतेसोबत राहा. आणि मग काय, मग आता तुम्हाला पोटापाण्यासाठी पाहिजे ना, तुम्हाला हा बघा, हा सरकारातून हा पगार मिळेल. हं, हं. हा पगार घ्यायचा. त्या पगाराइतकं काम करायचं. जनतेला त्रास द्यायचा नाही. हा महत्त्वाचा फरक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. वतनदारीमध्ये एकाधिकारशाही निर्माण होते. पगारी हे केल्यानंतर तुम्हाला कंट्रोल ठेवता येतो. तुम्हाला त्यातून सामान्य माणसाचं हित जपता येतं.